हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रुपालीज हँडक्राफ्ट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वूलन मॅट रांगोळीज याबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत पुढील प्रमाणे. तर ह्या रांगोळी ह्या वॉशेबल आहेत. सध्या खूप ट्रेंड आहे या रांगोळींचा. ह्या रांगोळी धुतल्या जातात. तसंच आपण कुठेही कशाही बॅकड्रॉप म्हणूनही ह्या रांगोळ्या आपण वापरू शकतो. छोट्या मोठ्या आपल्या साईजच्या अकॉर्डिंग ह्या रांगोळ्या तुम्ही बनवू शकता. तसेच वेगवेगळ्या डिझाईन ह्यामध्ये अवेलेबल आहेत. तर ह्या रांगोळ्या आपण कशा बनवायच्या, ह्या कशाने बनतात, ह्याच्या बेसला काय लागतं, काय काय मटेरियल आपण ह्यामध्ये यूज करणार आहोत, ते कुठं मिळतं, काय मिळतं, किती लागणार आहे, कसं लागणार आहे, याबद्दलचं पूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तसंच त्याचप्रमाणे या रांगोळ्यांची साईज काय आहे, साईज मोठी छोटी सर्व प्रकारची माहिती या व्हिडिओतून आपल्याला मिळणार आहे. या रांगोळ्या खूप प्रकारे या रांगोळ्यांचा यूज केला जातो. तसंच यूज झाल्यानंतर ह्या रांगोळ्या आपण धुवून सुकवून परत आहे अशाच ठेवू शकतो. तसं आपल्या रांगोळीचं होत नाही. ती एकदा काढली तर ती पुसली जाते. त्याचप्रमाणे खूप घाणही होतं तिकडं. तसेच घरामध्ये लहान मुलं असतील तर तीही ती रांगोळी पुसतात किंवा काय XYZ होतं. त्याचप्रमाणे ही रांगोळी बनवणंही खूप इझी आहे. आता पुढील त्याचप्रमाणे ह्या उलन मॅट रांगोळीला काय काय साहित्य लागतं ते पहा. याला उलन म्हणतात. कोण कोण ह्याला फर उलनही म्हणतं, कोण उलन म्हणतं. त्याचबरोबर या उलनमध्ये खूप सारे कलर मिळतात. ही उलन जी रांगोळी आहे ती किलोवर मिळते. त्यामध्ये खूप सारे शेड भेटतात. लाईट, डार्क असे खूप सारे शेड या उलनमध्ये मिळतात. याला फर उलन असं म्हणतात. तर जर तुम्ही छोटासा बिझनेस सुरू करत असाल घरात बसून तर त्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे. ज्यांना मुलं किंवा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि त्याचप्रमाणे हे 4 कलर आहेत. त्याचबरोबर हा येल्लो हा कलर आहे. हे 5 कलर जरी तुमच्याकडं असतील तरीही तुम्ही खूप सारे रांगोळी बनवू शकता. मी तर म्हणेन सुरुवात जर तुम्ही करत असाल तर ह्या 4 कलरपासूनच करा. कारण हे 4 कलर अट्रॅक्टिव्ह आहेत आणि बऱ्यापैकी रांगोळींमध्ये हे 4 कलर वापरले जातात. जर तुम्ही सुरुवात करत असाल तर हे 4 कलर सुरुवातीला तुम्ही घ्या. तसंच त्याप्रमाणेच बाकी हे जे आहे हे फेंट कलर, डार्क कलरमध्येही तुम्हाला मिळून जातात उलन. त्याचबरोबर ह्या ग्लू स्टिक आहेत ज्या ग्लू गनमध्ये लागतात. ही जी ग्लू गन आहे ही खूप वेगवेगळ्या कंपन्यांची असते. त्यामध्ये 20 वॅट, 40 वॅट, 100 वॅट. तर माझी जी ग्लू गन आहे ती 100 वॅटची ग्लू गन आहे आणि ह्या स्टिकही वेगवेगळ्या मिळतात. तर ही स्टिक बाजारामध्ये आपल्याला ₹10, ₹15 पण मिळून जाते. बाजारातही मिळते, तसंच Meeshoवर पण मिळते. तर मी सध्या आमच्या इथं जे होलसेल मार्केट आहे रविवार पेठेतून तिथून मी ते घेतलेलं आहे. जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा. मी त्याची लिंकही तुम्हाला देईल त्या ग्लू स्टिकची. त्या कुठं मिळतात Meeshoवर, Amazonवर, Flipkartवर सगळीकडे मिळतात. ग्लू स्टिक असं सर्च केलं तुम्ही तर त्या ग्लू स्टिक तुम्हाला इझिली कुठूनही मिळून जातील. त्याचबरोबर ह्याच्या बेसला काय वापरतो? आता ह्याच्या बेसला रेक्झिन, तसंच कॅनव्हास, तसंच HP शीट, OHP शीट आणि बॅनर असे खूप सारे ऑप्शन्स आपल्याकडं आहेत. पण माझ्याकडे सध्या रेक्झिन आणि कॅनव्हास हे 2 ऑप्शन आहेत. मी ह्या 2 ऑप्शनमध्येच रांगोळी बनवते. जर तोरण
किंवा बॅकड्रॉप बनवायचा असेल तर मी कॅनव्हासवर बनवते, कारण ते चिटकायला इझी पडतं. ते लाईट वेट असल्यामुळं ते खाली पडत नाही. तसंच बाकी रांगोळ्यांसाठी तर मी कॅनव्हासच प्रेफर करते. कॅनव्हासमध्ये फिनिशिंग खूप छान येते मैत्रिणींनो. नॉन ओव्हनमध्येही फिनिशिंग येते, पण मी अ, तर कॅनव्हास मी तर रेक्झिनच प्रेफर करते. तर त्याच्यानंतर हा चॉक आहे. हा डिझाईन बनवण्यासाठी, तशीच ही कात्री वूलन वगैरे कट करण्यासाठी ही कात्री आपण वापरू शकतो. म्हणजेच डिझाईन बनवल्यानंतर त्या कात्रीचा आपण वापर करू शकतो. ते एक छोटीशी कात्री आपल्याला लागते. तसंच हा चॉक आहे. ह्याचा कसा यूज करायचा ते मला पुढं दिसतच आहे. हा हा जो चॉक आहे हा रेक्झिन किंवा कॅनव्हासवर इझिली प्रिंट होतो. म्हणजे आपल्याला समजतं, जर आपण एखादी छोटीशी डिझाईन ड्रॉ करत आहोत तर ती डिझाईन आपल्याला एकदम क्लिअर आणि पटकन व्हिजिबल होते आणि आपण काय करतोय, काय काढलंय डिझाईन ते आपण पटकन पाहू शकतो. आता मी समोर दाखवल्याप्रमाणे त्या चॉकचा यूज होतो. तसंच हे पटकन व्हिजिबल होतं. त्याच्यामुळे आपल्याला खूप काही कुठं चुकलंय, कुठं बरोबर आलंय हेही आपल्याला ह्याच्यातून समजतं. तर ह्या सगळ्या हे जे मटेरियल आहे हे आपल्याला या सगळ्यातून मिळतं आणि ह्या मटेरियलमधूनच आपण खूप छान असं रांगोळी बनवू शकतो. ते पुढीलप्रमाणे मी काही रांगोळीच्या डिझाईन बनवलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत बघा. किती ॲट्रॅक्टिव्ह आणि छान रांगोळी बनवलेल्या आहेत. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.